आसाम सरकारने सरसगट आधार कार्ड देणं बंद केलं आहे। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वासाने परवा सांगितलं की आसाममध्ये आम्ही NRC लागू केलेली आहे, मग NRCचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आधार कार्ड मिळणार नाही। बांग्लादेश से घुसपैठ के संकट को देखते हुए असम सरकार ने फैसला किया है कि जिन लोगों ने NRC के लिए आवेदन नहीं किया है उनका आधार कार्ड आवेदन खारिज कर दिया जाएगा। कैबिनेट की बैठक के बाद सीएम हेमंत बिस्वा शर्मा ने कहा कि अब से राज्य सरकार का सामान्य प्रशासन विभाग आधार आवेदकों के सत्यापन के लिए नोडल एजेंसी होगी। स्थानीय सर्किल अधिकारी पहले जांच करेगा कि आवेदक या उसके माता पिता या परिवार में NRC में शामिल होने के लिए आवेदन किया है या नहीं। अगर NRC के लिए आवेदन नहीं किया गया है तो आधार के अनुरोध को तत्काल खारिज कर दिया जाएगा। नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन याचा एक रजिस्टर आसाममध्ये तयार करणं त्यांनी मागच निर्णय घेतला आणि या रजिस्टरमध्ये नोंदणी झाल्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड लागू होणार नाही। मग आता भारतीय जनता पार्टीचं राज्य जिथं जिथं आहेत तिथं तिथल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये चढाओढ चालू आहे की एका राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करून त्यांनी ट्रायल चालू केली, एका राज्यामध्ये योगासनं चालू केले, एका राज्यामध्ये मदरसेचं अनुदान बंद केलं। आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी तिथं गोमांसावर बंदी आणायचा निर्णय केला। विधानसभेमध्ये तिथं एकूणच आसाम राज्यामध्ये 65% हिंदू आणि 35% मुस्लिम आहेत। वर्षानुवर्ष अशी पद्धत होती की त्या काळामध्ये विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात नमाजाचं एक ब्रेक घेतला जायचा नमाजासाठी। तर त्या नमाजासाठी ब्रेक घेतला जायचा, तर तो ब्रेक त्यांनी बंद केला आणि त्यांनी सांगितले की असं विधानसभा लोकसभेत काही धार्मिक कारणासाठी आपल्याला काही सुट्टी वगैरे घ्यायचं कारण नाही। खाजगी मदरसे बंद केले आणि शासनाचं अनुदान असलेल्या मदरस्यामध्ये शिक्षण सिलेबस जे आहे, अभ्यासक्रम जो आहे तो सरसकट राज्यात जो आहे तो चालू करायला भाग पाडला त्याने। तर आता आसाम सरकारचा हा जो निर्णय आहे, आधार कार्ड सरसकट द्यायचे नाहीत, तर परवा दिल्लीमध्ये काही लोक सापडले, त्यांच्याकडं ते बांग्लादेशी घुसखोर होते आणि आधार कार्ड आहे। और अब बात करते हैं बांग्लादेश की। 2 दिन से दिल्ली पुलिस राजधानी की झुग्गी झोपड़ियों का चप्पा चप्पा नाप रही है। हर एक उस शख्स से पूछताछ कर रही है जिस पर शक है कि वो बांग्लादेशी घुसपैठिया या कहीं रोहिंग्या तो नहीं है। इतकंच काय, पण पुण्यामध्ये परवा काही लोक बांग्लादेशी लोक सापडले, त्यांनी तर पुण्यामध्ये 2 मजली इमारत बांधलेली आहे, आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे। पुण्यातल्या मावळमध्ये एका बांग्लादेशी घुसखोरानं घर बांधून संसार थाटल्याचं उघडकीस आलं। मुजम्मिल खान असे या आरोपीचं नाव आहे। म्यानमारमधून बांगलादेशात स्थलांतर केल्यानंतर या रोहिंग्यानं 2013 मध्ये भारतात सहकुटुंब अवैधरित्या घुसखोरी केली। त्यानं भिवंडीमधून अवघ्या 500 रुपयांमध्ये आधार कार्ड मिळवलं। म्हणजे मग संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीनं मुंबईमध्ये रोहिंग्याची खूप मोठी संख्या दिसली, बांगलादेशी सापडले आणि मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार अशा पद्धतीचे काही निर्णय घेणार आहे का, अशी लोकात चर्चा आहे। आपलं मनची जी काही टीम आहे त्या टीमनी सर्वे केला की आता फडणवीस सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, तर ते सांगतात की भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण देशातल्या राज्यात जिथं जिथं सरकार आहे भाजपचं, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत, धाडसी निर्णय घेतलेले आहेत, जसे योगी सरकारने तिथं अलाहाबादचं प्रयागराज केलं, दीनदयाल उपाध्याय नगर केलं मुघलसरायचं, तर मग फडणवीसांच्याकडून काय अपेक्षा आहे म्हणून जेव्हा आपलं मनच्या लोकांनी विचारलं, यूट्यूब चॅनलच्या आपलं मन यूट्यूब चॅनलच्या टीमनं जेव्हा विचारलं, तेव्हा लोकांची अशी मतं आलीत की भाजपच्या देशातल्या वेगळ्या वेगळ्या मुख्यमंत्र्यांनी जसे निर्णय घेतले तसे फडणवीस सरकारकडून आमची अपेक्षा आहे। आधार कार्ड जनरल मिळाली नाही पाहिजेत लोकांना, NRC कंपल्सरी झाली पाहिजे। महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये सगळ्या राज्यामध्ये आता हे चालू आहे। दिल्लीमध्ये केजरीवाल म्हणतात की हे लोक तिथं तर असे वस्त्याच्या वस्त्या झाल्यात बांगलादेशींच्या, आणि मग आता त्यांना कुणी मतदानासाठी निमंत्रित करतं आधार कार्ड काढून देण्याची, तर मतदानासाठी बाहेरच्या लोकांनासुद्धा बोलावण्यापर्यंत राज्यकर्त्यांची मदत चाललेली आहे। हे राजकीय पक्षांचे लोक कोण आहेत हे जनतेने शोधलं पाहिजे। डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि या आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।